शांती. आज आहे 15/11/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, सर्वांवर ब्लेसिंग करणारे ब्लिसफुल एक बाबाच आहेत. बाबांनाच दुःखहर्ता सुखकर्ता म्हटले जाते. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही दुःख हरू शकत नाही. प्रश्न आहे, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग दोन्हीमध्ये ॲडॉप्ट अर्थात दत्तक जाण्याची पद्धत आहे, परंतु दोन्हीमध्ये फरक कोणता आहे? उत्तर आहे, भक्ती मार्गामध्ये जेव्हा कोणापाशी ॲडॉप्ट अर्थात दत्तक जातात तर गुरु आणि चेला असा संबंध असतो. संन्यासी देखील ॲडॉप्ट होतील तर स्वतःला फॉलोअर म्हणवेल. परंतु ज्ञान मार्गामध्ये तुम्ही फॉलोअर किंवा चेले नाही आहात. तुम्ही बाबांची संतान बनला आहात. संतान बनणे अर्थात वारशाचा अधिकारी बनणे. गीत आहे, ओम नमो शिवाय. ओम शांती. मुलांनी गाणे ऐकले. ही आहे परमपिता परमात्मा शिव यांची महिमा. म्हणतात देखील शिवाय नमः, रुद्राय नमः किंवा सोमनाथ नमः म्हणत नाहीत. शिवाय नमः म्हणतात आणि स्तुती देखील जास्त त्यांची होते. आता शिवाय नमः झाले बाबा. गॉडफादरचे नाव झाले शिव. ते आहेत निराकार. हे कोण म्हणाले, ओ गॉड फादर? आत्म्याने. फक्त ओ फादर म्हणतात तर ते शरीराचे पिता होतात. ओ गॉड फादर म्हटल्याने आत्मिक पिता होतात. या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. देवतांना पारसबुद्धी म्हटले जाते. देवता तर विश्वाचे मालक होते. आता कोणीही मालक नाही आहे. भारताचा कोणी धनी धोणी मालक नाही आहे. राजाला देखील पिता अन्नदाता म्हटले जाते. आता तर राजे नाही आहेत. तर हे शिवाय नमः कोणी म्हटले? कसे माहीत होईल की हे पिता आहेत? ब्रह्मा कुमार कुमारी तर पुष्कळ आहेत. ही झाली शिवबाबांची नातवंडे. ब्रह्माद्वारे यांना ॲडॉप्ट करतात. सर्वजण म्हणतात आम्ही ब्रह्मा कुमार कुमारी आहोत. अच्छा, ब्रह्मा कोणाचा मुलगा? शिवचा. ब्रह्मा विष्णू शंकर तिघेही शिवाची मुले आहेत. शिवबाबा आहेत उच्च ते उच्च भगवान, निराकारी वतनमध्ये राहणारे. ब्रह्मा विष्णू शंकर आहेत सूक्ष्म वतनवासी. अच्छा, मनुष्यसृष्टी कशी रचली? तर म्हणतात ड्रामा अनुसार मी ब्रह्माच्या साधारण तनामध्ये प्रवेश करून यांना प्रजापिता बनवतो. मला प्रवेशच यांच्यामध्ये करायचा आहे ज्यांना ब्रह्मा नाव दिले आहे. ॲडॉप्ट केल्यानंतर नाव बदलते. संन्यासी देखील नाव बदलतात. आधी गृहस्थीकडे जन्म घेतात. मग संस्कारानुसार बालपणातच शास्त्र इत्यादी शिकतात. नंतर मग वैराग्य येते. संन्याशांकडे जाऊन ॲडॉप्ट होतात. म्हणतील हे माझे गुरु आहेत. त्यांना पिता म्हणणार नाहीत. चेले किंवा फॉलोअर्स बनतात गुरूंचे. गुरु चेल्याला ॲडॉप्ट करतात की तू माझा चेला किंवा फॉलोअर आहेस. हे बाबा म्हणतात की तुम्ही आमची मुले आहात. तुम्ही आत्मे भक्ती मार्गामध्ये बाबांना बोलावत आले आहात. कारण इथे दुःख खूप आहे. त्राही त्राही होत आहे. पतित पावन बाबा तर एकच आहेत. निराकार शिवना आत्मा नमः अर्थात नमन करते. तर पिता तर आहेतच. तुम मात पिता
हे देखील गॉडफादरसाठीच गातात. फादर आहेत तर मदरसुद्धा जरूर पाहिजे. मदर फादरशिवाय रचना होऊ शकत नाही. बाबांना मुलांपाशी यायचेच आहे. हे सृष्टीचक्र कसे रिपीट होते याच्या आदी मध्य अंताला जाणणे याला म्हटले जाते त्रिकालदर्शी बनणे. इतके सर्व करोडो ॲक्टर्स आहेत. प्रत्येकाचा पार्ट आपापला आहे. हा बेहदचा ड्रामा आहे. बाबा म्हणतात मी क्रिएटर, डायरेक्टर, प्रिन्सिपल ॲक्टर आहे. ॲक्ट करत आहे ना. माझ्या आत्म्याला सुप्रीम म्हणतात. आत्मा आणि परमात्म्याचे रूप एकसारखेच आहे. वास्तविक आत्मा आहेच बिंदू. भुरकुटी मध्यावर आत्मा स्टारप्रमाणे राहते ना. अतिशय सूक्ष्म आहे, त्याला पाहू शकत नाही. आत्मा देखील सूक्ष्म आहे तर आत्म्याचे पिता देखील सूक्ष्म आहेत. बाबा समजावून सांगत आहेत, तुम्ही आत्मा बिंदू समान आहात. मी शिवसुद्धा बिंदू समान आहे. परंतु मी सुप्रीम क्रिएटर डायरेक्टर आहे. ज्ञानसागर आहे. माझ्यामध्ये सृष्टीच्या आदी मध्य अंताचे ज्ञान आहे. मी नॉलेजफुल, ब्लिसफुल आहे. सर्वांवर ब्लेसिंग अर्थात आशीर्वाद करतो. सर्वांना सद्गतीमध्ये घेऊन जातो. दुःख हरता सुख करता एक बाबाच आहेत. सतयुगामध्ये कोणीही दुःखी असतच नाही. लक्ष्मीनारायणाचेच राज्य आहे. बाबा समजावून सांगत आहेत, मी या सृष्टीरूपी झाडाचे बीजरूप आहे. समजा आंब्याचे झाड आहे. ते तर आहे जड बीज, ते बोलणार नाही. जर चैतन्य असते तर बोलले असते की मज बीजापासून अशा शाखा उपशाखा पाने इत्यादी निघतात. आता हे आहे चैतन्य. याला कल्पवृक्ष म्हटले जाते. मनुष्य सृष्टीच्या झाडाचे बीज परमपिता परमात्मा आहेत. बाबा म्हणतात, मीच येऊन याचे नॉलेज समजावून सांगतो. मुलांना सदा सुखी बनवतो. दुःखी बनवते माया. भक्ती मार्ग पूर्ण होणार आहे. ड्रामाला जरूर फिरायचे आहे. ही आहे बेहद वर्ल्डची हिस्ट्री जॉग्रॉफी अर्थात जगाचा इतिहास भूगोल. चक्र फिरत राहते. कलयुग बदलून पुन्हा सतयुग येणार आहे. सृष्टी तर एकच आहे. गॉड फादर इज वन अर्थात ईश्वरीय पिता एकच आहेत. यांचे कोणीही पिता नाहीत. तेच टीचर देखील आहेत. शिकवत आहेत. भगवान उवाच, मी तुम्हाला राजयोग शिकवतो. मनुष्य तर मात पित्याला जाणतच नाहीत. तुम्ही मुले जाणता निराकार शिवबाबांची. आम्ही निराकारी मुले आहोत आणि मग साकारी ब्रह्माची देखील मुले आहेत. निराकार मुले सर्व भाऊ भाऊ आहोत आणि ब्रह्माची मुले भाऊ बहिणी आहोत. ही आहे पवित्र राहण्याची युक्ती. बहीण भाऊ विकारामध्ये कसे जातील? विकाराचीच आग लागते ना. काम अग्नी म्हटले जाते. त्याच्यापासून बचाव करण्याची युक्ती बाबा सांगतात. एक तर प्राप्ती खूप उच्च अर्थात मोठी आहे. जर आम्ही बाबांच्या श्रीमतावर चाललो तर बेहदच्या बाबांचा वारसा प्राप्त करणार. आठवण केल्यानेच एव्हर हेल्दी अर्थात सदा निरोगी बनतो. प्राचीन भारताचा योग प्रसिद्ध आहे. बाबा म्हणतात, माझी आठवण करत करत तुम्ही पवित्र बनाल. पापे भस्म होतील.
बाबांच्या आठवणीमध्ये शरीर सोडाल तर माझ्या जवळ निघून याल. ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. ही तीच महाभारत लढाई आहे. जे बाबांचे बनले आहेत त्यांचाच विजय होणार आहे. ही राजधानी स्थापन होत आहे. भगवान राजयोग शिकवत आहेत स्वर्गाचा मालक बनविण्यासाठी. मग माया रावण नरकाचा मालक बनवते. तो जसा काही शाप मिळतो. बाबा म्हणतात, लाडक्या मुलांनो, माझ्या मतावर तुम्ही स्वर्गवासी भव. मग जेव्हा रावण राज्य सुरू होते तेव्हा रावण म्हणतो, हे ईश्वराच्या मुलांनो, नरकवासी भव. नरकानंतर पुन्हा स्वर्ग जरूर येणार आहे. हा नरक आहे ना. किती दंगली होत आहेत. सतयुगामध्ये भांडण तंटे होत नाहीत. भारतच स्वर्ग होता. इतर कोणतेही राज्य नव्हतेच मुळी. आता भारत नरक आहे. अनेक धर्म आहेत. गायले जाते अनेक धर्मांचा विनाश. एका धर्माची स्थापना करण्यासाठी मला यावे लागते. मी एकदाच अवतार घेतो. बाबांना यायचे आहे पतित दुनियेमध्ये. येतातच तेव्हा जेव्हा जुनी दुनिया नष्ट होणार आहे. त्यासाठी लढाई देखील पाहिजे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही अशरीरी आला होता. 84 जन्मांचा पाठ पूर्ण केला. आता परत जायचे आहे. मी तुम्हाला पतितापासून पावन बनवून परत घेऊन जातो. हिशोब तर आहे ना. 5000 वर्षामध्ये देवता 84 जन्म घेतात. सगळेच तर 84 जन्म घेणार नाहीत. आता बाबा म्हणतात, माझी आठवण करा आणि वारसा घ्या. सृष्टीचे चक्र बुद्धीमध्ये फिरले पाहिजे. आपण ॲक्टर्स आहोत ना. ॲक्टर असून ड्रामाच्या क्रिएटर डायरेक्टर मुख्य ॲक्टरला जाणले नाही तर ते बुद्धू झाले. यामुळे भारत किती गरीब बनला आहे. मग बाबा येऊन साल्वंट अर्थात पवित्र बनवितात. बाबा समजावून सांगत आहेत, तुम्ही भारतवासी स्वर्गामध्ये होता म्हणून तुम्हाला 84 जन्म तर जरूर घ्यावे लागले. आता तुमचे 84 जन्म पूर्ण झाले. हा शेवटचा जन्म बाकी आहे. भगवान उवाच, भगवान तर सर्वांचा एकच आहे. कृष्णाला इतर सर्व धर्मवाले भगवान मानणार नाहीत. निराकारालाच मानतील. ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत. म्हणतात, मी अनेक जन्मांच्या शेवटी येऊन यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांमध्ये प्रवेश करतो. राजाई स्थापन होईल. मग विनाश सुरू होईल आणि मी निघून जाईन. हा आहे खूप मोठा यज्ञ. इतर जे काही यज्ञ इत्यादी आहेत सर्व यामध्ये स्वाहा होणार आहेत. पूर्ण दुनियेचा कचरा यामध्ये पडतो. नंतर कोणताही यज्ञ रचला जात नाही. भक्ती मार्ग समाप्त होतो. सतयुग त्रेता नंतर पुन्हा भक्ती सुरू होते. आता भक्ती पूर्ण होते. तर ही संपूर्ण महिमा शिवबाबांची आहे. यांना इतकी नावे दिली आहेत. जाणत तर काहीच नाहीत. हे तर शिव आहेत आणि मग रुद्र, सोमनाथ, बाबुरी नाथ देखील म्हणतात. एकाची अनेक नावे ठेवली आहेत. ज्या ज्या प्रकारे सर्विस केली आहे तसे नाव पडले आहे. तुम्हाला सोमरस पाजत आहेत. तुम्ही माता स्वर्गाचा दरवाजा उघडण्यासाठी निमित्त बनल्या आहात. वंदना पवित्र असलेल्यांचीच होते. अपवित्र पवित्रची वंदना करतात.
कन्येच्या सर्व पाया पडतात. हे ब्रह्मा कुमार कुमारी या भारताचा उद्धार करत आहेत. पवित्र बनून बाबांकडून पवित्र दुनियेचा वारसा घ्यायचा आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून पवित्र बनायचे आहे. यामध्ये मेहनत आहे. काम महाशत्रू आहे. काम विकाराशिवाय राहू शकत नाहीत, त्यामुळे मारायला लागतात. रुद्र यज्ञामध्ये अबलांवर अत्याचार होतात. मार खाऊन खाऊन शेवटी त्यांच्या पापाचा घडा भरतो, तेव्हा मग विनाश होतो. खूप मुली आहेत, कधी पाहिले नाहीये. लिहितात, बाबा आम्ही तुम्हाला जाणतो. तुमच्याकडून वारसा घेण्यासाठी पवित्र जरूर बनणार. बाबा समजावतात, शास्त्र वाचणे, तीर्थयात्रा इत्यादी करणे या सर्व भक्ती मार्गाच्या शरीराने यात्रा तर करत आला आहात. आता तुम्हाला परत जायचे आहे. म्हणून माझ्याशी योग लावा. इतर संग तोडून एक मज सोबत जोडा, तर तुम्हाला सोबत घेऊन जाणार, मग स्वर्गामध्ये पाठवणार. ते आहे शांतीधाम. तिथे आत्मे काही बोलत नाहीत. सतयुग आहे सुखधाम. हे आहे दुःखधाम. आता या दुःखधामामध्ये राहून शांतीधाम सुखधामाची आठवण करायची आहे, तर मग तुम्ही स्वर्गामध्ये येणार. तुम्ही 84 जन्म घेतले आहेत. वर्ण फिरत जातात. पहिल्यांदा आहे ब्राह्मणांची चोटी अर्थात शेंडी, नंतर देवता वर्ण, क्षत्रिय वर्ण, बाजोली अर्थात कोलांटी उडीचा खेळ खेळतात ना. मग आता आपण ब्राह्मणापासून देवता बनणार. हे चक्र फिरत राहते. याला जाणल्याने चक्रवर्ती राजा बनाल. बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा पाहिजे, तर जरूर बाबांच्या मतावर चालावे लागेल. तुम्ही समजावून सांगता. निराकार परमात्म्याने येऊन या साकार शरीरामध्ये प्रवेश केला आहे. आपण आत्मे जेव्हा निराकारी असतो तेव्हा तिथे राहतो. हे सूर्य चंद्र दिवे आहेत. याला बेहदचा दिवस आणि रात्र म्हटले जाते. सतयुग त्रेता दिवस, द्वापर कलयुग रात्र. बाबा येऊन सद्गतीचा मार्ग सांगतात. किती चांगली शिकवण मिळते. सतयुगामध्ये असते सुख, नंतर थोडे थोडे कमी होत जाते. सतयुगामध्ये 16 कला, त्रेतामध्ये 14 कला. या सर्व समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. तिथे कधी अकाले मृत्यू होत नाही. रडणे, भांडण, तंटा या गोष्टी नाहीत. सर्व काही अभ्यासावर अवलंबून आहे. शिक्षणानेच मनुष्यापासून देवता बनायचे आहे. भगवान शिकवतात. भगवान भगवती बनण्यासाठी ते तर पायी पैशाचे शिक्षण आहे. हे शिक्षण आहे हिऱ्यासारखे. फक्त या अंतिम जन्मामध्ये पवित्र बनण्याची गोष्ट आहे. हा आहे अगदी सहज राजयोग. बॅरिस्टरी इत्यादी शिकणे ते काही इतके सोपे नाही. इथे तर बाबा आणि चक्र याची आठवण केल्याने चक्रवर्ती राजा बनाल. बाबांना जाणले नाही म्हणजे काहीच जाणले नाही. बाबा स्वतः विश्वाचे मालक बनत नाहीत, मुलांना बनवतात. शिवबाबा म्हणतात, हे अर्थात ब्रह्मा महाराजा बनतील. मी बनणार नाही. मी निर्वाण धाममध्ये बसतो. मुलांना विश्वाचे मालक बनवतो. खरी खरी निष्काम सेवा निराकार परमपिता परमात्माच करू शकतात. मनुष्य करू शकत नाहीत. ईश्वराला प्राप्त केल्याने संपूर्ण विश्वाचे मालक बनता.
धरती आकाश सर्वांचे मालक बनता. देवता विश्वाचे मालक होते ना. आता तर किती पार्टिशन झाले आहेत. आता पुन्हा बाबा म्हणतात, मी तुम्हाला विश्वाचे मालक बनवतो. स्वर्गामध्ये तुम्हीच होता. भारत विश्वाचा मालक होता, आता कंगाल आहे. पुन्हा या मातांद्वारे भारताला विश्वाचा मालक बनवतो. मेजॉरिटी मातांची आहे म्हणून वंदे मातरम म्हटले जाते. वेळ थोडी आहे. शरीरावर भरवसा नाही आहे. मरायचे तर सर्वांनाच आहे. सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. सर्वांना परत जायचे आहे. हे भगवान शिकवत आहेत. नॉलेजफुल, पीसफुल, ब्लिसफुल अर्थात ज्ञानाचा, शांतीचा, आनंदाचा सागर त्यांना म्हटले जाते. तेच पुन्हा सर्व गुण संपन्न 16 कला संपूर्ण पवित्र बनवतात. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, हे शिक्षण हिऱ्या समान बनवते म्हणून चांगल्या रीतीने शिकायचे आहे. इतर सर्व संघ सोडून एका बाबांशी संघ जोडायचा. दुसरा पॉइंट आहे, श्रीमतावर चालून स्वर्गाचा पूर्ण वारसा घ्यायचा आहे. चालता फिरता स्वदर्शन चक्र फिरवत राहायचे आहे. आजचे वरदान आहे, माझेपणाला सोडून ट्रस्टी बनून सेवा करणारे सदा संतुष्ट आत्मा भव. माझेपणाला सोडून ट्रस्टी बनून सेवा करणारे सदा संतुष्ट आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, लौकिक परिवारामध्ये राहत सेवा करत सदैव हे लक्षात असू द्या की मी ट्रस्टी आहे, सेवाधारी आहे. सेवा करत असताना थोडा देखील माझेपणा नसावा, तेव्हाच संतुष्ट राहाल. जेव्हा माझेपणा येतो तेव्हा हैराण होता. विचार करता, माझा मुलगा असा करतो, तर जिथे माझेपणा आहे तिथे हैराण होता. आणि जिथे तुझे येते तिथे पोहू लागणार, अर्थात हलके राहणार. तुझे म्हणणे अर्थात स्वमानामध्ये राहणे. माझे म्हणणे अर्थात अभिमानामध्ये येणे. स्लोगन आहे, बुद्धीमध्ये नेहमी बाबा आणि श्रीमताची स्मृती असावी, तेव्हा म्हणणार हृदयापासून समर्पित आत्मा. बुद्धीमध्ये नेहमी बाबा आणि श्रीमताची स्मृती असावी, तेव्हा म्हणणार हृदयापासून समर्पित आत्मा. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.